आज नवरूप घेऊन आपल्या समोर आलोय. मला एक आनंद आहे जीवनात. गोपीनाथ मुंडे साहेब माझे आदर्श होते. एक नेता म्हणून ते मला खूप आवडायचे. पण त्याच्यानंतर माझ्या आवडीचा नेता मला आता भेटलेत. उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब. हे आजच्या पिढीतले, जसं त्या पिढीत मुंडे साहेब होते, कार्यकर्त्याला ओळखायचे, कार्यकर्त्याला सांभाळायचे, कार्यकर्त्याला शक्ती द्यायचे, तसे आजच्या या पिढीमध्ये युती असू द्या नाही तर आघाडी असू द्या, कितीही नेते असू द्या, पण एकनाथराव शिंदे साहेब एकमेव असे नेते आहेत, उपमुख्यमंत्री आहेत की जे कार्यकर्त्यांना ताकद देतात, कार्यकर्त्यांना सांभाळतात, कार्यकर्त्यांना जीवाला जीव लावतात. आणि म्हणून मला आज जीवनात असा आनंद आहे की शिंदे साहेबाचा मला निरोप आला की फुलचंदजी तुम्ही सिंदखेड राजाला या. म्हणलं का साहेब? तुम्ही या, खोतकर साहेबाला भेटा जालन्यात. आणि मी गेलो, खोतकर साहेबाला भेटलो. त्यांनी सारं नियोजन लावलं होतं. खोतकर साहेब मला तिथून घेऊन गेले सिंदखेड राजाला. आणि सिंदखेड राजाला घेऊन गेल्याच्या नंतर जेव्हा साहेब आले, मोठी सभा होती नगरपालिकेची. साहेब आले आणि जेव्हा मी आणि खोतकर साहेब त्यांच्याकडे गेलो गाडीचा दरवाजा काढून तिथे, ते म्हणाले फुलचंदी आपण तो भेटलोय, 2 वेळा बैठक झाली आहे. आणि झालीच होती. एकदा नाही का आमची वापसी झाली आळंदी पासून. मग तुम्ही सगळे भांडतायत, मला आम्हाला का नाही बोलवलं, कार्यकर्ते भांडतायत, आम्हाला का नाही विचारलं, हे म्हणताय आम्हाला का नाही विचारलं. अरे तसं कसं जमल? परळीच्या राजकारणात असं जमतच नाही. सगळं झाकून ठेवावं लागतं. आणि म्हणून हे सगळं घडलं. आणि मग शिंदे साहेब म्हणले तुम्ही तर भेटलात ना फुलचंदजी मला 2दा? हो साहेब म्हणलं. पण तेव्हा काय काय घडलं तुम्हाला माहित आहे, मला माहित आहे, माझ्या कार्यकर्त्यांना माहित आहे. आळंदीत जावं लागलं त्यांना. आळंदीत कार्यकर्ते जाऊन रडले, तिथून वापस आले. आणि त्याच्यानंतर आपला योगायोग लागच ना. आता मग हे वेगवेगळे पक्ष झाले. 2 शिवसेना झाल्या, 2 राष्ट्रवादी झाल्या. आणि मला असं वाटलं की बाबा आता काय करावं, कुठं जावं. इथली जागा तर विधानसभेची ती राष्ट्रवादीची होती, घड्याळाची. आणि मग मी विचार केला. मला काही माझ्या मित्रांनी सांगितलं की आता पोकळी आहे पवार साहेबाकडं आणि तुम्ही तिथे जा. मी गेलो. साहेबांचे माझे खूप चांगले संबंध आहेत पवार साहेबांचे. म्हणलं तुम्हाला काय इच्छा आहे साहेब? म्हणले. मी म्हणलं मला काही इच्छा नाही, मला विधानसभा लढायची आहे. ठीक आहे म्हणले, परळीत मलाही माणूस पाहिजे. पण तिथे आता काय झालंय, साहेबांचं पण काहीतरी अडचण असेल, त्यांच्या डोक्यात होतं मला तिकीट देण्याचं. पण तिथं खाली जे फळी जमली आहे, खाली फळी जमली आहे, ती फळी अशी आहे की त्या केज मतदारसंघातला माकेगावचा इकडे ओळख नसलेला उमेदवार दिला. फुलचंद कराड जिथं असतो तिथं इमानदारी नसतो. मी लोकसभेचं बजरंग बाप्पाचं काम केलं, मी विधानसभेत राजसाहेब देशमुखाचं काम केलं. आता नगरपालिका लागली तरी कोणी मला फोन करीना, नगरपालिका लागली तरी मला प्रचारात कोणी बोलवीना. अरे ही काय परिस्थिती आहे? मी स्वाभिमानी माणूस आहे, मला काही नाही पाहिजे, मला फक्त इज्जत पाहिजे, मला स्वाभिमान पाहिजे. आणि या सगळ्या कुचंबेला मी कंटाळलो. अशा माणसांना पद देतात की ते काय विचारूच नका. त्यांना मी मोठं करणार नाही कोणाची नावं घेऊन आता. पण कोण ते लोक आहेत? त्यांची जनतेमध्ये काय किंमत आहे? काय होणार आहे त्यांच्याच्यानी? आणि म्हणून मी निर्णय केला. मला शिंदे साहेब, मुंडे साहेबानंतर शिंदे साहेब आवडतात. त्यांच्याकडे मला जायचं होतं. त्यांना मी निरोप केला.
त्यांनी मला निरोप केला आणि या म्हणले मी गेलो आणि माझं तिथं काय कौतुक केलं शिंदे साहेबांनी. मी आभारी आहे त्यांचा, मनापासून आभारी आहे. एवढं कौतुक केलं. ते म्हणाले मुंडे साहेबांचे हे सहकारी आहेत, मुंडे साहेबांच्या सोबत त्यांनी काम केलंय, हे भगवान शैलीचे सरसेनापती आहेत, वंजारा समाजाचं संघटन यांनी केलंय, असा हा नेता आहे आणि म्हणून ह्या नेत्याला मी बोलवलंय आणि या नेत्यांना मला प्रवेश द्यायचा आहे असं पोट भरून स्तुती केली आणि माझ्या गळ्यात हे गमजा टाकला. खोतकर साहेब साक्षीदार, तिथले नगराध्यक्षाचे उमेदवार साक्षीदार, तिथले अनेक जण साक्षीदार, हजारोचा जनसमुदाय, आणि मला त्यांनी प्रवेश दिला. आणि दिलाच नाही तर माझा बाकडा मागा होता पुढं सारून त्यांच्या बाजूला बसवलं. एका बाजूला खोतकर साहेब आणि एका बाजूला फुलचंद कराड आणि मती उपमुख्यमंत्री शिंदे साहेब. आणि मग सभा संपल्यावर सुद्धा शेवटी त्यांनी मला पुढे बोलवून घेतलं आणि त्यांनी परत रिमाइंडर केलं की फुलचंद कराड भगवान सेनेचे सरसेनापती, फुलचंद कराड राष्ट्रवादीचे माजी उपाध्यक्ष, फुलचंद कराड ज्येष्ठ नेते, त्यांनी माझ्या पक्षात प्रवेश केलेला आहे. मी त्यांचं स्वागत करतो. आणि एवढंच नाही तर त्यांची नियुक्ती मी शिवसेना महाराष्ट्राचं समन्वय समिती समन्वयक म्हणून त्यांना नेमणूक करतो, हे त्यांनी घोषणा केली आहे. त्याची कॅसेट आहे आमच्या. त्यांनी घोषणा, एवढं मोठं पद मला दिलंय त्यांनी. म्हणजे माझे कर्तव्याची किंमत आहे त्यांच्याकडं आणि त्यांच्याबद्दल मला फार अभिमान आहे. अगदी मुंडे साहेबाच्या नंतर ते मुंडे साहेबाच्या रूपानेच मला भेटले आणि मलाही खमक्याने लागतो. मी रस्त्यावर उतरणाराच खमक्या आहे. आणि ते मला काय म्हणले शेवटी सुद्धा, मी जेव्हा त्यांना शिऑप करायला गेलो, निरोप करायला गेलो सभा संपल्यावर, मी आणि खोतकर साहेब, त्यांनी असं म्हणले, लढा सरसेनापती लढा. मी म्हणलं लढणारच आहे साहेब, आता आयुष्यभर तुमच्यासाठी लढणार आहे. आणि खरंच नेता आहे रावा. आजकाल काय झालंय, सगळा तमाशा झालाय, बाजार बुणग्यांचा बाजार झालाय. कोणता नेता कार्यकर्त्याला विचारित नाही, कोणताच कार्यकर्ता कोणी नेत्यावर श्रद्धा ठेवत नाही. एकमेव महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदे साहेब असा नेता आहे की ज्यांनी ते रिक्षा चालवत होते. त्यांनी काल सांगितलं, म्हणले मी रिक्षाच चालवित होतो ठाण्यात जाऊन. तिथपासून पुढे आलेला माणूस आहे. आणि ज्याला गरिबीची जाण असते, त्याला सगळ्या गोष्टी कळतात. म्हणून संघर्षातून आलेला नेता आहे. आणि त्या नेत्यासाठी मी शिवसेनेचं संघटन वाढविणार आहे. बीड जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रात शिवसेनेचं संघटन वाढविणार आहे. सगळ्यांना सोबत घेऊन चालणार आहे. इथले तालुका अध्यक्ष असतील, इथले जिल्हा प्रमुख असतील, बीड जिल्ह्याचे प्रभारी असतील, आणखीन कोणी ज्याही पक्षातले असतील, गट तट मी करणार नाही. माझ्या आयुष्यात ते नाही. सगळ्यांना सोबत घेऊन एकजुटीनं काम करणार आहे. आणि युतीचा धर्म पण पाळणार आहे. त्यांनी पण पाळावा, आम्ही पण पाळूया. फुलचंद कराडाचं कुणा संघही बांधाचं भांडण नाही, बांधाला बांध नाही. फुलचंद कराड प्लेन माणूस आहे. फुलचंद कराड स्पष्ट वक्ता आहे. आयुष्यभर घरावरचे पत्र विकून काम केलंय. मला पैशाची अपेक्षा नाही. आता एकच मुलगा होता, तो गेलाय. 4 मुली आहेत, त्यांचं सोनं झालंय. सगळं खूप छान झालंय. माझ्याकडे काही सत्ता नसताना, माझ्याकडं काही अपेक्षा न करताना हजारो कार्यकर्ते, जीवाला जीव देणारे. अनेकांकडं गुत्तेदारीसाठी कार्यकर्ते जातील, कुणाकडे कशासाठी जातील. आजचं युगच ते, आजचं राजकारण ते. पण माझ्याकडे काहीच मागत नाहीत. पण मला माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते भरपूर आहेत बीड जिल्ह्यात, महाराष्ट्रात. काल मी जेव्हा तिथं प्रवेश केला आणि शिंदे साहेबांनी सांगितलं फुलचंद कराड वंजारी समाजातलं संघटन करणारा नेता आहे वगैरे वगैरे,
सभा संपली, शिंदे साहेब गेल्यावर मला तिथं 100-150 वंजारी समाजाच्या युवकांनी भेटले. भाऊ इकडे 45 गाव आहेत आपले, भाऊ इकडे एवढे गाव आहेत, एवढा समाज आहे आपला, तुम्ही इकडे वेळ द्या आम्हाला. म्हणलं तेच करतो आता संघटन भगवान सेनेचा पुन्हा पुनर्जन्म करतो आणि ही भगवान सेना शिंदे साहेबांच्या मागे मी उभी करतो. एवढं त्या पोरांना सांगितलंय. उद्याचं मतदान झालं की मी जाणार आहे परत तिकडं सिंदखेड राजाच्या तालुक्यात मतदारसंघात आणि हे करणार आहे. फुलचंद कराडाला समाज मानतो. मुंडे साहेबाच्या नंतर जर वंजारी समाज कुणाला मानित असेल तर ते फुलचंद कराडला मानतो. कुणालाही कोणी मानित नसतं, कार्यच मानित असतं. मला मोठं म्हणा, मला बाजीराव म्हणा, मला पाटील म्हणा, कोणी म्हणत नसतं. तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतं, स्वतःला सिद्ध करावं लागतं, स्वतःला कर्तृत्वातून सिद्ध करावं लागतं. आजकाल चमक्याटम लय बकळ झालेत, पण त्याचा काही उपयोग नाही. तुम्हाला मतात परिवर्तन करता आलं पाहिजे ना. मी किती मोठा आहे काय करायचं, मतात परिवर्तन झालं पाहिजे ना. आणि म्हणून मला मानसिकता एकच होती, मला घरात बसून राहावं लागत होतं. लोक म्हणायचे तुम्ही बाहेर निघा. अरे कुठं निघू, कुणासाठी निघू? माझं एक पोरग होतं ते गेलं. त्या दुःखातून मला बाहेर पडायला 1-1.5 वर्ष लागलं आणि पुन्हा राजकारणातही काहीच नाही. मग कुणासाठी बाहेर निघू? मला तर बाहेर निघायचा आनंद आहे, मला तर लोकात जायचा आनंद आहे. आलं का लक्षात? आणि शिंदे साहेब आज शून्यातून इथपर्यंत आलेला नेता आहे. हा नेता मला भेटलाय आणि भेटल्यावर प्रवेश झाला कीच मला महाराष्ट्राचं पद डिक्लेअर केलंय. हा नेता मला वाऱ्यावर सोडणार नाही आणि मी या नेत्याला सोडणार नाही. ठीक आहे. बोला ना, काय विचारायचं सांगा. अरे काय त्यांचं माझं काही बांधाचं भांडण आहे का? त्यांच्यासोबत याच्या अगोदरही मी काम केलं नाही का? राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिळून आम्ही दोघांनी मिळून निवडणुका लढल्या होत्या आणि 14 लोक निवडून आणले होते आणि त्या 14 लोकांच्या जीवावरच आम्ही हे देशमुखाला अध्यक्ष केलं होतं. त्याच्यामुळे काही अडचण नाही त्यांच्या माझ्यामध्ये, आम्ही मिळून काम करू. हे कुणाच्याही हातात नसतं संभाजी. हे निर्णय कधी घ्यायचा आणि कधी करायचा हे कुणाच्याही हातात नाही, ते काळाच्या हातात आहे. काळ ठरवतो. कोणतीही गोष्ट आपण ठरवू शकत नाहीत. जेव्हा नियतीच्या मनात असतं ती नियती ठरवित असते आणि ती घडवित असते. काय एक नगरपालिका काय आता नाही का, मी युतीचं म्हणजे आता आहेच आहे ना मी. आणि आता बघा कोण निवडून येतंय ते. हा काय फरक पडत नाही. 4 दिवस खूप आहेत, 4 दिवस खूप आहेत. रामायणामध्ये कैकईला ती कोण होती? मंथरा. त्या मंथराने सांगितलं की बघ आजची रात्र एवढीच रात्र आहे, तू बघ काय करता येईल. तर कैकई म्हणाली अगं एवढे दिवस गेले तर आता ह्या रात्रीत काय होणार आहे? तर मंथरा म्हणाली काय होत नसतं एका रात्रीत, सगळं काय होत आहे, तू लाग कामाला. आणि लागली कामाला. काय वचनच दशरथ राजाच. आणि राम निघाले वनवासाला. आता आमचा वनवास संपून परत आले तर राम हा राम परत आले, वनवास संपून आणि धनुष्य बाण हाती घेतलेला आहे. अरे रावणाला बाण मारणारच होता. दुष्ट प्रवृत्तीवाला रावण, दुष्ट प्रवृत्तीवाला. कोण असतो रावण? दुष्ट प्रवृत्तीवाला. होय काय म्हणायचं तुला?
बोला. दरवर्षी आपण धन होतोय. हा तस आहे. आता तर बाण मिळालाय, आता तर बाण मिळालाय. बोला संभाजी, काय आणखीन बोला. येणाऱ्या जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती निवडणूक असतील, त्याच्यामध्ये आपला पक्ष जागा काही लढवणार? 100% का नाही. आम्ही युती म्हणून लढवत असताना आमचा पक्ष जागा मागणारच, जागा घेणारच, वाटाघाटी करून एकत्र लढणारच. विचारा ना आणखी, विचार ना रवी. कुटुंबना होती तुमची हा विचार, बोल. पक्षामध्ये आपण का सोडला पक्ष, काय? मला त्या पक्षात विधानसभेचं तिकीट नाही मिळालं तरी काही वाटलं नाही, पण त्या पक्षात इतकी कुचंबना होत होती, एवढा अपमान होत होता की अरे कुणाचं ऐकायचं. ज्याने आमच्या पाठीमागं काम केलं, ज्यांचं काही कवडी किंमत नाही, त्यांना आम्ही विचारायचं का उद्या सभा आहे का, अरे आम्हाला कसं निमंत्रण नाही. प्रचंड कुचंबना, अशी कुचंबना या 40 वर्षात मी बघितली नाही. पण पवार साहेबांवर माझा दोष नाही, त्यांच्या पण काही अडचणी झाल्या असतील. तुम्ही खासदार केला, लोकसभेला प्रचार केला बजरंग बाप्पाचा. हो, बजरंग बाप्पा 3दा पळी घेऊन गेले, त्यांनी काही संपर्क वगैरे केला? अजिबात नाही. बजरंग बाप्पांनी मला संपर्क केलाच नाही. हेच तर माझं दुःख आहे. त्या बजरंग बाप्पा बद्दल मी पैसे पण खर्च केले स्वतःचे त्यांच्या निवडणुकीत. मी बूथ पण सांभाळले, खूप काम केलं, पण ते मला फोनच करत नव्हते, ते मला बोलतच नव्हते. तर आपण काय करावं. उद्यापासून कामाला लागणार? लागलो आजपासूनच. आजपासून. हे तुमची परवानगी घेऊच कामाला लागायला होता. परळीमध्ये विचार केला, महायुती झालेली तर आहे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये. आता सर असो किंवा आता तुम्ही पण शिवसेनेमध्ये आला तर शिवसेनेची ताकद तुम्ही आणखी वाढलेली आहे. या ठिकाणी आता महायुती सध्या आहे, परंतु येणाऱ्या काळामध्ये इथं भाजपचे मातबर नेते, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाचे पण मातबर नेते आणि तुम्ही दोघं आल्यामुळे आता शिवसेनेची पण ताकद या ठिकाणी तुमचा समन्वय राहील का किंवा मग असं आघाडी? नाही नाही, आम्ही कुचंबना कशाला होती. आता मी माझ्या पक्षाचा प्रमुख आहे, महाराष्ट्राचा समन्वयक आहे मी, शिंदे साहेबांचा विश्वासू सहकारी मी. त्यामुळे कुचंबना होण्याचा संबंध नाही. आम्ही समन्वयाने एकमेकाला विश्वासात घेऊन युती करू, युती होईल आणि युतीने एकत्र लढू. आम्ही हून आडमोठी भूमिका घेणार नाही. तुम्ही शिवसेनेत प्रवेश केला, महायुतीमध्ये जे प्रमुख पक्ष आहेत भाजप आणि राष्ट्रवादी, त्यांचे प्रमुख नेते पण इथंच आहेत, त्यांनी अभिनंदनाचा फोन वगैरे काही केला? नाही, मी आता कसं आहे, काल पासून प्रवासात होतो, त्या तिकून इकडे यायला सकाळ झाली, मग आराम केला, आता तुमच्या समोर आलोय. माझा फोन बंद बी असू शकतो, करतील फोन ते. काय बोलायचं का, बोला ना. तुम्ही सत्तेत गेला, पुढच्या विकासासाठी काय आपलं विजय? हा, हे महत्वाचं आहे. आता मी सत्ताधारी पक्षात आहे. आता माझं या सरकारमध्ये वजन असणार आहे आणि जे काही परळीचे प्रश्न आहेत ते मी शिंदे साहेबांकडे मांडणार आणि सोडवून घेणार. मला पण अडचण होत होती ना, सत्तेत नसल्यामुळं काहीच करता येत नव्हतं. पण आता मी सत्तेत गेलोय, मला एक नेता भेटलाय आणि मग जे काही काम आहे ते साहेबाकडे जाऊन बसून करून घेणार मी. संजय, असा कोणता संकल्प तुम्ही करणार? आता एक म्हणजे ग्रामीण भागामध्ये शेतकरी आहेत, जे सुशिक्षित बेकार आहेत, त्यांना मला दूध धंद्यात जोडायचे आणि ते नोकरीच्या मागे न लागता पुढाऱ्याच्या मागे उगाच फिरता
त्याच्यापेक्षा 2 गायी घेतल्या, 2 म्हशी घेतल्या तर ते मार्गाला लागू शकतात. हे खरं सांगतो मी, अत्यंत महत्वाचं काम आहे. आणि परळीचे जे काही प्रश्न आहेत ना ते मला पाठ आहे. परळीचे जे प्रश्न आहेत ते मला पाठ आहेत आणि परळीकर जे मागतील त्याच्यासाठी मी पुढे असणार. पाणी टाकायचं 5-5 दिवसाला. हा, नागापूर धरणात साठा आहे, परळीला पाणी नाही. दररोज नाही, हा, दररोज पाहिजे मागणी आहे. हो दररोज नाही. 5 दिवसाला. याचं कारण नुसत्या योजना झाल्या म्हणतात, परंतु जी जुनी योजना झालेली आहे आणि जे काही वितरणची व्यवस्था इथं झालेली आहे ती वितरण व्यवस्था, नवीन ज्या वस्त्या आहेत, संजय थांब रे थांब, नवीन ज्या वस्त्या आहेत, हे थांब रे, नवीन ज्या वस्त्या आहेत तिकडं आणखीन वितरण व्यवस्थाच पोहोचलेली नाही ना. ज्या कॅपॅसिटीनी परळीला पाणी पाहिजे ते पाणीच येत नाही ना. म्हणजे योजनेत कमतरता आहे आणि ते झालं पाहिजे. आता वान धरणामध्ये आणखीन एक माझी महत्वाची मागणी जी शिंदे साहेबांकडे मी करणार आहे, जायकवाडीचं पाणी वान धरणात आणून टाका. काय लिफ्टनं जायकवाडीचं पाणी वान धरणात आणून टाका आणि वान धरणाखालचे जे काय म्हणायचं त्याला, कमांड एरिया, त्या गावांना पूर्ण वेळ पाणी द्या, म्हणजे ऊसाचं क्षेत्र वाढेल. हा, परळीला पाणी पुरवठा मिळेल ना, परळीला फायदा होईल त्याचा. परळी वाढणारच आहे, वस्ती वाढणारच आहे, पाणी लागणारच आहे, त्याच्यामुळे तेही काम होईल. हा, लय जुनी मागणी माझी, लय जुनी, मुंडे साहेबांच्या आणि आमच्या काळापासूनची जुनी मागणी आहे. आणि माझं स्वप्न आहे जीवनात हे काम झालं पाहिजे. हा, जीवनात वान धरणात जायकवाडीचं पाणी आणून टाकणार म्हणजे टाकणारच. आणि आता शिंदे साहेबने आता भेटलेत, ते स्वप्न साकार होईल असं वाटतं आम्हाला. त्याच्यावर जे म्हणायला करायचं ते खरं आहे का कुठे नाही, मला त्याची माहिती घ्यावा. चौकशी नाही, माहिती हा माहिती घेऊन बोलतो. भाऊला कोणी अडकून टाकीत नाही. राज्याचे समन्वयक म्हणून शिंदे साहेबांनी तुमची नियुक्ती केली. नेमकं तुमच्याकडनं काय त्यांना अभिप्राय आहे समन्वयक म्हणून? त्यांना असं वाटत असेल की फुलचंद कराड संघटक आहे, त्यांनी मुंडे साहेबांसोबत काम केलंय, मुंडे साहेबांच्या मागे ताकद उभी केली आहे आणि फुलचंद कराडनी स्वतःहून भगवान सेना निर्माण केली आहे. त्याचे ते सरसेनापती आहेत आणि वंजारी समाज त्यांनी एकत्र केलाय. आणि म्हणून त्यांची अपेक्षा असेल की माझा पक्ष वाढावा आणि त्यांनी हे समन्वय साधावा, एवढंच. हो, विकासापेक्षा गल्लीमध्ये गुंडागर्दी, अवैध धंदे आणि बदनाम याच्याबद्दल आता याच्याबद्दल मी सांगतो वडे तुम्हाला, गुंडागर्दी फुलचंद कराड थांबू शकते, गुंडागर्दी फुलचंद कराड थांबू शकताय. मला कुणीही फोन करावा, इथं गुंडगिरी चालली तिथं मी पोहोचलोच समजायचं, धनुष्यबाण घेऊन, धनुष्यबाण घेऊन करा फोन मला आणि बोलवा. कोण दुकान लुटायलंय, कोण भाजीपाला लुटायलंय, कोण कुणाला त्रास द्यायलाय, बोलवा. अरे गुंड असतो तो, कोणाचा माणूस पुन्हा पक्षाचा आहे का तो? त्याच्यामुळे गुंडगिरीला नष्ट करायचं मी वचन देतो.